रविवार आला की घरच्यांच्या गुड्या सुरू होतात, कारण त्यांना माहिती आहे रविवार म्हटलं की नॉनव्हेजचा दिवस. मग काय बरं, ताव मारल्याशिवाय राहतात. इथे मी अर्धा किलो बांगडा घेतला आहे. बांगडा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बांगड्याला मॅरिनेट करून घेते. इथे मी 1.5 लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. आता अर्धा चमचा मीठ घालून घेते. मीठ चांगलं बांगड्यामध्ये मुरलं पाहिजे. लिंबाचा रस आणि मीठ चांगलं बांगड्यामध्ये मुरलं की बांगडा खायला खूप चविष्ट लागतो. इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते आणि काही सुके मसाले घालून घेते. 1.5 चमचा लाल मिरची पावडर मी घालून घेतली आहे. अर्धा चमचा हळद घालून घेते. आता सर्व साहित्य चांगलं बांगड्याला चोळून घेते. बांगड्यांच्या खाच्यामध्ये मसाला गेला पाहिजे. बांगड्यांना चांगला मसाला चोळून घेतला आहे. आता अर्धी वाटी बारीक रवा चाळून घेते आणि 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घालून घेते. तांदळाचं पीठ घातल्यामुळे बांगडे चांगले कुरकुरीत होतात. थोडंसं मीठ घालून घेते. अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते. अर्धा चमचा धने पावडर घालून घेते. थोडीशी हळद घालून घेते आणि सर्व मसाले पिठामध्ये आणि रव्यामध्ये एकत्र करून घेते. आता रवा चांगला माशांना लावून घ्यायचा आहे. हे पहा, दाखवते याप्रमाणे. इथं तेल चांगलं कडक करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम असलं की मासे चांगले कडक तळले जातात, असे लुसलुशीत होत नाही. मासे तेलामध्ये घातले की गॅसची आच मिडियम करायची, म्हणजे माशांचा मसाला किंवा जो आपण रवा किंवा पीठ लावलेलं आहे ते करपलं जात नाही आणि मासे चांगले कडक तळले जातात. माशांची पहिली बाजू 5 मिनिट तळून घेतली आहे. आता दुसरी बाजू 5 मिनिट तळून घेते. मासे तळून घेतले की असे तव्याच्या कडेने लावायचे, म्हणजे माशांमधलं जास्तीत तेल हे रिलीज होतं आणि माशांना वारा लागल्यामुळे मासे चांगले कडक होतात. हे पहा, इथे मासे तळून झालेले आहे. मंडळी, बांगडा करी, बांगडा फ्रायची रेसिपी चॅनेलवर अपलोड केली आहे. खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.